जिहादी मानसिकता असलेले सुद्धा लोक आहेत, जे समोर येत नाहीयेत पण ते तिथे आहेत. त्यांचाच आसरा घेऊन हे सगळे दहशतवादी तिथे राहत असले पाहिजेत याबद्दल अजिबात शंका नाही. कारण हे काय दहशतवादी थेट पाकिस्तानमधनं आले आणि त्यांनी इथे हल्ला केलेला आहे असं अजिबात झालेलं नाही. अर्थात याचा अर्थ पाकिस्तानमधनं कोणत्याही प्रकारचा पाठिंबा यांना नाही असं अजिबात नाही. पाकिस्तान ISI यांचा निश्चितपणे पाठिंबा आहे. त्यांच्या जे काही मनात आहे अनेक वर्ष तेच घडतंय. पण गेली अनेक वर्ष मोदी यांचं सरकार आल्यापासून या सगळ्याला मोठ्या प्रमाणावर पायबंद बसला. दहशतवाद्यांना टिपून टिपून मारण्यात आलं आणि ती प्रक्रिया सुरूच आहे. त्याच्यात आपल्या जवानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर बलिदान आपल्याला द्यावं लागलेलं आहे. पण तरी देखील आपण थांबणार नाही आहोत. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर या दहशतवाद्यांचं किंवा दहशतवादी ही सगळी जी मनोवृत्ती आहे त्यांचं कंबरड मोडलेलं आहे. त्यांना थेट वेगवेगळ्या सुरक्षा दलांशी लढता येणं शक्य नाहीये. ही विकासाची जी गंगा आहे ती थांबवता येणं शक्य नाहीये. मग अशा पद्धतीने तिकडे येणारे जे पर्यटक आहेत, निशस्त्र आहेत, ते निष्पाप आहेत, त्यांच्यावर हल्ले करायचे, त्यांना मारायचं आणि त्यातून एक दहशत निर्माण करायची, हा सध्या त्यांचा प्रयत्न आहे.